त्याच्यावर नक्की करून टाका. एकच आरक्षण करू शकतो तिन्ही ठिकाणी तो जाऊ शकत नाही. ही काय खिलाफत नाही, काय पंक्ती केल्या नाही. यापूर्वी मराठा समाजासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गेल्या 2 वर्षापासून काम करते आहे. त्याच्यामध्ये मग मुलांना किती मुलांना फॉरेनला पाठवायचं, किती त्यांना शिष्यवृत्ती द्यायची, किती त्यांना घरं द्यायची, ज्यांना वसतिगृह नाही त्यांना किती पैसे वर्षाला द्यायचे, हे सगळं 2-3 वर्षापासून किंवा आमची मागणी होती की आम्हाला सुद्धा आता त्यांची मागणी ओबीसी त्यांना द्या. आमचं म्हणणं आहे की त्यांना मिळालं ते आम्हाला द्या. आणि त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या ओबीसी मंत्र्यांची सुद्धा उपसमिती कमिटी नेमा आणि जे त्यांना मिळेल ते आमच्यावर. ती मागणी सुद्धा सगळ्यांनी मान्य केलेली आहे. आता त्यानंतर हे सगळे सोयरे आता हे सगळ्या बरोबर आहे. सगळे म्हणजे काय, आपले सख्खे आहेत ते. सोयरे म्हणजे काय, हे आपल्या पत्नीच्या बाजूच्या सोयरे. सगळे सोयरे त्यांना एकाला मिळालं तर सगळे सोयरे. वडील वडिलांचे वडील त्या वडिलांचं लग्न दुसऱ्याबरोबर झालेलं आहे ते आज सुद्धा आमचा शेड्यूल नाही, आमचा शेड्यूल कास्ट, आमचा ओबीसी त्याला प्रमाणपत्र हवं असेल 4-5 महिने जातात. हे घेऊन ये तो पुरावा आता हा काय, हा पुरावा आहे का गाढवा आहे, काय आहे ना, हे काही चाललं नाही. आम्ही सांगितलं पूर्वीचे जे नियम आहेत ते हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, इतर सुद्धा नियम पास झालेले आहेत, मंजूर आहेत. त्याप्रमाणे ते नियम त्याच्यावर ठरलं. त्याच्यावर आम्ही काही वकिलांचं मत हे सुद्धा आणखी काही सॉलिसिटर त्यांची मतं आम्ही त्यांना आणि त्यानंतर जे आहे त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना या अधिवेशन काळामध्ये एकत्र बोलवणार. त्याच्यामध्ये आमचे जे 2 भाग बसलेले आहेत त्यांना सुद्धा बोलवणार आणि सगळ्यांच्या समोर हे आमचं म्हणणं मांडणार. आमचे जे काही पुरावे आहेत ते बी आम्ही मांडणार. त्याचं कारण असं आहे, काही राजकारणी फार हुशार हे इकडे एक बोलतील तिकडे एक बोलतील आणि दोन्हीकडून जे आहे डबरू वाजवायचं काम हे होता कामा नये. त्यासाठी त्यांना पण विचारलं काय पाहिजे तुम्हाला सांगा, कुणाचं बरोबर आहे कुणाचं चूक आहे ते सांगा आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही सगळ्यांनी म्हणून घेतले. मी तुम्हाला हे सांगतो, आमच्या एका सहकार्याने गिरीश महाजन काल सांगितलं सगळे सोयरे कोर्टात टिकणारच नाही. आपल्या ओबीसीच्या लढ्यामध्ये आता आमचे अनेक सहकारी जे आहेत तुमचे आमचे हात बळकट करण्यासाठी आता घालायचं नाही, मागे सरायचं नाही. आता एकच सांगतो, अब जंग लगी तलवार, जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी.
बातमी गावात होऊ नये याची